दातां एखाद दात दोन दात तुटलेले असतील किंवा किंवा त्या ठिकाणी मिसिंग असेल तर त्या ठिकाणी तो मुलगा प्रॉपर चिविंग करणार नाही. आणि जर त्या ठिकाणी प्रॉपर चिविंग करणार नाही आणि तो फूड फक्त निगळणार तर त्याच्या ओव्हरऑल शरीर वाढीमध्ये फरक पडणार. आपण आधी कधी म्हणतो की अरे आम्ही ह्याला चांगलं धष्टपुष्ट अन्न देतो पण तो दिसत नाही की त्याची ग्रोथ होते. मग आपण काय करतो, आपण त्याला डायटिशियन दाखवतो किंवा आपण काही डॉक्टरांना दाखवतो, डॉक्टर माझा मुलगा वाढत नाहीये, वजन वाढत नाही, त्याला औषध द्या काहीतरी. पण अरे तुम्ही बघा ना त्या दातामध्ये काही इश्यू आहे का. कारण काय असतं, जर ह्या ठिकाणी ही जी तुमची सिस्टीम असते ना, आपण गिरणी म्हणतो दातांच्या पूर्ण सिस्टीम, कारण प्रत्येक दाताचा शेप वेगळा असतो. कोणाचा दाताचा पार्ट असतो तो कटिंगसाठी असतो, कोणाचा चिविंगसाठी असतो, कोणाचा क्रशिंगसाठी असतो. या ग्रेडिंगमध्ये सिस्टीम जर प्रॉपर असेल तुमची ना तर त्या ठिकाणी डायजेस्टिव्ह ज्यूस बनतात आणि त्या ज्यूसचं काम असतं की प्रॉपर तुमचं डायजेशनला हेल्प करणे. पण इथे जर ज्यूस बनले नाही तर पोटाला जास्त एनर्जी यूज करा तर डायजेशन करायला, आणि त्या ठिकाणी जर ते जर यूज जास्त झालं तर तुमची हेल्थ ऑटोमॅटिकली वाढणार नाही. सो मुलांचं, स्पेशली मुलांचं वय जे हे 2 ते 12-13 असतात तेव्हा मिल्क टूथला इग्नोर करून अजिबात चालणार नाही. तुम्हाला वाटतं दातामध्ये कीड आहे, तुम्हाला वाटतं दात इन्फेक्टेड आहे, जेव्हा तो प्रॉब्लेम छोटा असतो ना तेव्हाच त्याला ऍड्रेस करा. ते का झालं हा पार्ट वेगळा झाला, पण तुम्हाला दिसतो प्रॉब्लेम झालाय त्याला ऍड्रेस करा, डेंटिस्टकडे जाऊन दाखवा आणि त्याची जी जरूर ट्रीटमेंट करा. ताकी, आणि मी बघितलेलं आहे, म्हणजे मी अशी खूप मुलं बघितली की ज्यांच्या शरीराची वाढ खुंटलेली कुठेतरी, दातांची ट्रीटमेंट केली त्यांनी आणि त्यांच्या वाढीमध्ये फरक पडलेला.